मायेची ममता आम्हाला कळाली, पण त्या बाप कुठं गेला हो? मायेचे आसू दिसता म्हणून आई समजते का सगळ्यांना? पण तो बाप कुठं गेला? अरे लहानपणापासून मायेचं प्रेम आम्हाला दिसतं, मायेची माया आम्हाला दिसते. आयुष्यभर आईचे अश्रू आले की माय आठवते. अरे पण ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही म्हणजे त्याचं तुमच्यावर प्रेम नाही असं समजू नका. जीवनामध्ये जेवढी श्रेष्ठ माय आहे ना, तेवढा श्रेष्ठ बाप सुद्धा आहे. अरे जीवनामध्ये माय जशी श्रेष्ठ आहे, लहानाचं मोठं करतो कोण? माय दिसते पण बाप दिसत नाही. अरे घरात स्वयंपाक करताना माय दिसते, जेवण खाऊ घालताना आम्हाला माय दिसते, पण ते जेवण कुठून येत आहे, कोणाच्या कष्टाने येत आहे हे आम्हाला दिसत नाही. एवढे कष्ट माय बाप दोघं मिळून आमच्यासाठी करत असतात. फक्त फरक एवढा आहे की आईचे अश्रू दिसतात आणि बापाचे दिसत नाही. अरे मायचा सागर आहे पण बापही कमी नाही हो. मुलगा सुशिक्षित झाला की त्याला वाटतं माझ्या बापाला काहीच कळत नाही. माझ्या बापाला काय कळतं हो? सहज बोलतात मुलं, आमच्या बापाला काय कळतं हो, असंच आहे म्हणे ते. अरे तुम्हाला एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि तुम्ही म्हणता असंच आहे? जीवनामध्ये जेवढी माय श्रेष्ठ आहे तेवढा बाप सुद्धा श्रेष्ठ आहे. अरे कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. जीवनामध्ये कितीही कष्ट करा, कितीही मोठे व्हा, तुम्ही महाराज जरी झाला ना, सगळी दुनिया तुमची पाया लागत असेल आणि तुम्ही जर आई बाबाच्या चरणाजवळ झुकत नसाल तर तुमचं सगळं व्यर्थ आहे. म्हणून माय बाप शिवाय श्रेष्ठ दैवत या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाही. आई जीवनाचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. म्हणून दोघांना ज्याने जीवनामध्ये आई वडिलांच्या सेवेसाठी हात तत्पर राहत असेल, आयुष्यभर 101% गॅरंटी देऊन सांगते त्याला कुणाच्याच पुढे हात झुकवा लागत नाही. ही ताकद माय बापाची आहे, ही ताकद माय बापांच्या सेवेची आहे. म्हणून आई बापांच्या सेवेचे कष्ट जाणं अजूनही वेळ गेलेली नाही. जसे हरिपंडित